श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1015. आपण गेल्या कथा विभागामध्ये मंदोदरी आणि रावण यांचा संवाद अभ्यासला. अंगदाने राजमहालामध्ये आपला चरण रोवून सगळ्यांना ललकारलं की तुम्ही माझा जर हा पाय हलवून दाखवला तर मी रामाला परत जायला सांगेन. त्याचा हा प्रण पाहून अनेक राक्षस मोठ्या उत्साहाने उठले. त्यात रावण देखील होता, परंतु अंगदाचा पाय तसूभर देखील कोणी हलवू शकलं नाही. अंगदाने नीती धर्म सांगून पुनश्च एकदा रामाला शरण येण्याचं आव्हान रावणाला केलं आणि तो परत निघून जातोय. मनाने पराजित झालेला रावण जेव्हा मंदोदरी पाहते तेव्हा त्याला सदुपदेश देण्याच्या दृष्टीने मंदोदरी अत्यंत स्पष्ट शब्दात रामाचं सुयश आणि वेळ प्रसंगी रावणाला प्राप्त झालेलं अपयश या आधाराने रावणाला हे असलेलं सत्य जे कटू आहे ते सुनावत आहे. रावणाला तिने काही मुख्य प्रश्न असे केले की जेव्हा जानकीच्या विवाहामध्ये हे धनुष्य आपल्याकडून उचललं गेलं नाही, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी हे धनुष्य मोडलं त्याच वेळेला आपण त्याच्याशी संग्राम का केला नाही? खर दूषणाचा ज्याने वध केला, ज्याने कबंध राक्षसाला मारलं, ज्याने शूर्पणखेचा मद चूर चूर करून टाकला, अशा रामाला आपण तेव्हाच का अडवलं नाही? जेव्हा हे सगळं वानरदळ हसत खेळत सहजपणे सेतू बांधून लंघत नाही. हे प्रियतम, आपण प्रभू रामचंद्रांना मनुष्य मानण्याची ही वारंवार चूक करत आहात. ती चूक आपण करू नका. आपण काळवश झालेला आहात आणि त्यामुळे धर्म, बुद्धी, बल आणि विचार या काळाने आपला बदलून टाकलेला आहे. जणू काही त्यामधून विवेकाचं हरण झालेलं आहे. अशा रीतीने मंदोदरी रावणाला अत्यंत खडे बोल, अत्यंत काकुळतीने, प्रेमाच्या पोटतिडकीने सांगतेय. असे हे शब्द ऐकल्यानंतर रावणाची झालेली अवस्था आणि तत्पश्चात अंगद राम संवाद गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. नारी बचन सुनी बिसिख समाना, सभा गय उठी होत बिहाना, बैठ जाई सिंहासन फूली, अति अभिमान त्रास सब भूली, इहाँ राम अंगद ही बोलावा, आई चरण पंकज सिरुनावा, अति आदर समीप बैठारी, बोले बिहसी कृपाल खरारी, बाली तनय कौतुक अति मोही, तात सत्य कहूँ पूछूं तो ही, रावनु जातु धान कुलटीका, भुजबल तुल जासु जगली का, तासु मुगुट तुम चारी चलाए, कहु तात कवनी विधि पाए, सुनु सर्वज्ञ प्रणत सुखकारी, मुगुटन होई भूप गुणचारी, सामदान अरु दंड विभेदा, नृपौर बसहि नाथ कह बेदा, नीति धर्म के
चरण सुहाए, अस जिय जानी नाथ पहियाए। धर्महीन प्रभु पद विमुख, काल बिबस दस शीस। तेहि परिहरि गुण आए, सुनहु कौशलाधीश। परम चतुरता श्रवण सुनी, बिहसे रामुदार। समाचार पुनि सब कहे, गढ़ के बाली कुमार सियावर। रामचंद्र प्रिय हो। मंदोदरी रावणाला ही अत्यंत सत्य वचन मनापासून त्याच्या हितासाठी म्हणून सांगत आहे. रावण मंदोदरीचं वचन प्रत्येक वेळेला ऐकल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो. बघा, जेव्हा सुंदरकांडामध्ये मंदोदरी या सर्व गोष्टी रावणाला सांगतेय, त्यावेळेला रावण काय करतो? तिच्यावरती आपलं प्रेम किती आहे. चलेऊ सभा ममता अधिकाई, अस कही बिहसी ताही उरलाई. अशा पद्धतीने तिला हृदयाशी लावतो. एका पतीचा स्पर्श, ते प्रेम तिच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने वापरतो. आणि हे उष्ण अवसान आणून तो मंदोदरीची समजूत काढतो. दुसऱ्यांदा जेव्हा मंदोदरी रावणाला हे प्रभू रामचंद्रांना शरण जाण्याचा उपदेश देते, त्यावेळेला देखील रावण असाच, माझ्या या भुजांचं तू बळ तर पहा मंदोदरी, अशा पद्धतीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. तिसऱ्यांदा जेव्हा मंदोदरी स्वरूप दर्शनाच्या आधाराने रामाचं गुणगान रावणासमोर करते, त्यावेळेला रावण उर्मटपणे मंदोदरीची ही आत्मानुभूती न जाणता, तिच्या मागचा दडलेला भाव न जाणता, तू माझंच वर्णन करत आहेस ना ग, अशा पद्धतीने तिला प्रतिप्रश्न करतो आणि तिला शांत करून टाकतो. आता हा चौथा टप्पा आहे, ज्यामध्ये मंदोदरीने काही कटू प्रश्न रावणासमोर ठेवलेत की त्यावेळेला तुमचा पुरुषार्थ कुठे गेला होता. आता तुम्ही एवढ्या बढाया मारता, परंतु ज्या ज्या वेळेला तुम्ही किंवा तुमचे शूरवीर रामाच्या समोर गेले, त्या वेळेला त्यांची काय अवस्था झालेली आहे. आणि असे जेव्हा कटू प्रश्न सज्जनो एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या समोर येतात, त्यावेळेला एकतर तो प्रचंड संताप व्यक्त करतो किंवा अशा प्रश्नांना तो बगल देतो, शांत बसतो. अशा वेळेला काही बोलत नाही. मंदोदरीचे हे सगळे प्रश्न सत्य होते, वस्तुस्थितीला धरून होते, आणि त्यामुळे रावण हा निरुत्तर होता. एकतर आधीच अंगदाच्याकडून झालेल्या अपमानामुळे त्याच्या मनामध्ये खजीलता निर्माण झाली होती, आणि त्यातच मंदोदरीच्या या अत्यंत तीक्ष्ण अशा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे कुठलाही तर्क नव्हता. अशा वेळेला रावणाने आपल्या या दंभाच्या आधाराने मौन धारण केलं. आपण देखील बघतो ना सज्जनो, समाजामध्ये ज्यांच्या मनामध्ये कपट असतं, जे केवळ एका दार्शनिक स्थितीमधून समोरच्या व्यक्तीचं घडत असलेली त्रेधा तिरपीट बघण्यामध्ये धन्यता मानत असतात, अशी लोक ही स्वाभाविकपणे प्रसंगानुसार मौन धारण करत असतात. आपल्याला वाटतं की ते तटस्थ आहेत, ते तटस्थ नसतात. त्यांना त्या गोष्टीमध्ये जे अपेक्षित असतं ते त्यांना त्या मौनाने साधता येतं, एवढे ते निश्चित हुशार असतात. आणि तीच रावणाची हुशारी आहे की जेव्हा प्रश्न असे तीक्ष्ण येतात ज्याची उत्तरं आपण देऊ शकत नाही, अशा वेळेला या कपटाच्या आधाराने तो मौन धारण करतो. परंतु जी जखम या शब्दांनी व्हायची होती ती झालीच. गोस्वामीजी लिहितात, नारी बचन सुनी बिसिख समाना, सभा गयौठी होत बिहाना. सजनो, आपल्या समाजामध्ये देखील आपण बघतो की
माणूस बाहेर नोकरीला धंद्याला जातो, व्यवसायाला जातो, 2 पैसे कमवायचे म्हटल्यानंतर 4 गोष्टी ऐकून घेण्याची सवय त्याला ठेवावीच लागते. बाहेरच्या लोकांची असलेली ही निंदा, स्तुती, ही वचनं तो मनुष्य सहजपणे गिळू शकतो. परंतु जेव्हा त्याला अशी वचनं, जरी तो चुकीचा असला, परंतु जर ती अशी वचनं त्याच्या जवळपासच्या लोकांकडून ऐकायला मिळाली तर तो सर्पदंश ठरतो. बघा, गोस्वामीजींनी देखील बालकांडामध्ये हे जे रामचरित मानस रूपी सरोवराचं वर्णन केलंय, त्या सरोवराच्या पायऱ्या, त्या सरोवराच्या वाटा इतक्या निसरड्या आहेत की त्यामध्ये जर आपण पूर्वसंचिताने त्या सरोवराच्या दिशेने जायला निघालो तर त्यामध्ये सर्पदंश कोणाचा सांगितलाय? स्वजनांचा सर्पदंश सांगितलेला आहे. जसं एखादा मनुष्य परमार्थाच्या दिशेने वळायला लागतो आणि अशा वेळेला कोणीतरी त्याच्या अत्यंत जवळचा मनुष्य काहीतरी मर्मभेदक वचन बोलतो. हो, बघितला तुमचा परमार्थ, काय आहे तुमचा स्वभाव माहिती आहे आम्हाला, असं म्हटल्यानंतर तो जो दंश त्या व्यक्तीला होत असतो, त्याची दाहकता ही समाजातल्या इतर व्यक्तींच्या दाहकतेपेक्षा फार जास्त असते. रावण चूक आहे, निश्चित चूक आहे, यात काही शंकाच नाही. आणि मंदोदरीने विचारलेले प्रश्न देखील अत्यंत संयुक्तिक आहेत, समर्पक आहेत, वस्तुस्थितीला धरून आहेत. परंतु मंदोदरी ही रावणाची अत्यंत परमप्रिय पत्नी आहे. आणि जेव्हा मंदोदरी वारंवार रावणाला अशा पद्धतीने आरसा दाखवते, त्यावेळेला रावण देखील तिच्याशी संवाद करण्यामध्ये निरुत्तर होतोय. त्यामुळे गोस्वामीजींनी अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे की पत्नीची ही बाणासारखी वचनं ऐकून तो तात्काळ सकाळ होताच सभेमध्ये उठून निघून गेला. त्याने काही मंदोदरीशी संवाद केलेला नाही. इथं त्याने मंदोदरीला कुठलाही दंभ धारण करून काहीतरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. तो कदाचित मौन राहिला असेल आणि सकाळ होण्याची वाट पाहत बसला असेल. बघा, जेव्हा कैकेयीचे देखील बाण दशरथाला लागले तेव्हा तो देखील असाच विवळत सकाळ होण्याची वाट पाहत कोपभवनामध्ये पडून होता. अशा या सकाळाला दशरथ मनामध्ये विचार करत होता की ती होऊच नये, आज सूर्योदय होऊच नये, जेणेकरून रामाला अयोध्येमधून जावं लागेल. आणि इथं कदाचित रावण मात्र क्षणाक्षणाला विचार करत असेल की हिच्या या तीक्ष्ण बाणांना सहन करण्यापेक्षा आज सूर्योदय लवकर झाला तर किती बरं होईल. काळ हा सापेक्ष असतो सज्जनो, तेच पती पत्नीचं नातं. रावण सकाळ होण्याची वाट पाहतोय आणि जसं ही सकाळ होतीये त्या क्षणी तो उठून सभेमध्ये निघून जातो, सारं भय विसरून जातो आणि अत्यंत अभिमानयुक्त होऊन सिंहासनावरती जाऊन बसतो. बघा, जी व्यसनी लोक असतात ना, त्यांना बऱ्याचदा रात्री असा झोपताना पश्चाताप होत असतो की आज जुगार नको खेळायला पाहिजे होतं, आज दारू नको प्यायला पाहिजे होतं, आज हे कुकर्म नको करायला पाहिजे होतं. हे सगळं त्याचं रात्रीचं स्मशान वैराग्य या झोपेमध्ये विरून जातं आणि सकाळ होताच तो पुन्हा त्याच दिशेने जशी आपली पावलं टाकतो. तसा रावण देखील या अहंकाराचा व्यसनी आहे, या मदाचा व्यसनी आहे. त्यामुळं रात्री मंदोदरीचे हे तीक्ष्ण लागलेले शब्दबाण, हे वाकबाण, याच्या जखमा रावणाच्या रात्रीतून भरून निघाल्या आणि तो पुन्हा अत्यंत अभिमानयुक्त होऊन या सिंहासनावरती जाऊन बसतोय, जणू काही झालेलंच नाही. अशा पद्धतीने रावणाचा आविर्भाव आहे. कदाचित या रावणाच्या सभेमध्ये आज त्याला उत्तर देण्यासाठी मंत्रीगण देखील आले नसतील की काय, म्हणून गोस्वामीजींनी देखील तो एकटाच आपल्या सिंहासनावरती जाऊन बसलाय आणि इथं कथाभागाला एक स्वल्प विराम देऊन टाकला. आणि इकडं देखील सकाळ झालेली आहे. बघा, किती सुंदर वर्णन आहे की अंगद जेव्हा रावणाला शेवटचं नीतियुक्त वचन सांगून गेला तेव्हा संध्याकाळ झाली होती. प्रभू रामचंद्रांच्या जवळ अंगद येतो, नतमस्तक होतो, परंतु संध्याकाळी प्रभू रामचंद्रांचं संध्यावंदन आणि इतर सर्व त्यांची ही असलेली धर्माचरणाची व्रत आणि त्यामुळं अंगद प्रभू रामचंद्रांचा संवाद हा दुसऱ्या दिवशी सकाळी झालेला आहे.
गोस्वामीजी म्हणतात की इथं सुबेल पर्वतावरती प्रभू रामचंद्रांनी अंगदाला बोलावून घेतलं. ज्याप्रमाणे हनुमंताचा देखील सगळा समाचार हनुमंताने स्वतः सांगितलेला नाही, जामवंताने हनुमंताचा सर्व प्रताप प्रभू रामचंद्रांना सांगितला, इथं अंगदाला देखील प्रभू रामचंद्रांनी स्वतः बोलवून घेतलं. याचं कारण असं आहे की शिष्टाचार हे सांगतो की दूत म्हणून जर एखाद्या राजाने त्या व्यक्तीला पाठवलं असेल तर त्याचा थेट निरोप हा त्या राजालाच दिला गेला पाहिजे. इथं कोणी मध्यस्थ असण्याची गरज नाही. आणि त्यामुळं सकाळ होताच, आपला सर्व कारभार चालू होताच प्रभू रामचंद्रांनी अंगदाला रीतसर बोलवून घेतलेलं आहे आणि लंकेमधला सर्व समाचार त्याला विचारलेला आहे. अंगद देखील याच क्षणाची वाट पाहत होता आणि त्याने प्रभू रामचंद्रांचा निरोप मिळताच त्यांच्या चरणकमली मस्तक नमवलं. आणि प्रभू रामचंद्रांनी काय करावं? अति आदर समीप बैठारी, बोले बिहसी कृपाल खरारी. प्रभू रामचंद्र अंगदाच्या या सर्व कार्याला जाणून होते. त्याचं हे शौर्य, त्याची ही निर्भयता या सगळ्याचे साक्षी होते प्रभू रामचंद्र. त्यामुळे अंगदाचा सर्व समाचार घेण्याच्या आधीच प्रभू रामचंद्रांनी अंगदाला ते देऊन टाकलं जे त्यांनी भरताला दिलं, जे त्यांनी हनुमंताला दिलं, जे त्यांनी विभीषणाला दिलं. अनुज सहित मिली ढीग बैठारी, बोले बचन भगत भयहारी. सुंदरकांडामध्ये विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळ बसून घेतलेलं आहे. हनुमंताला देखील करगही परम निकट बैठावा अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला आपल्या जवळ बसून घेतलंय. भरत देखील चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्रांना भेटताच प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या जवळ बसून घेतलेलं आहे. सजनो, जेव्हा प्रभू रामचंद्रांना एखाद्या व्यक्तित्वाविषयी परम प्रेम, परम आदर व्यक्त करायचा असतो, त्या वेळेला प्रभू रामचंद्र ही कृती करतात. हे आपल्याला या चरित्रामध्ये आजपर्यंत दिसून आलंय. मला असं वाटतं की आपल्या सर्व रामदासांनी देखील हे स्वप्न आपल्या उराशी ठेवावं की या जन्मात नाही, कुठल्या तरी जन्मात असं रामकार्य करावं की जेव्हा प्रभू रामचंद्रांशी भेटीचा योग येईल त्यावेळेला प्रभू रामचंद्र देखील आपल्याला आपल्या जवळ बसवून घेतील. होय की नाही? खरा रामदास असा असावा, निस्पृह, सर्व कार्य प्रभू रामचंद्रांसाठी करणारा. अशा अंगदाला प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळ बसवून घेतलं आणि काय विचारलंय? बालितनय कौतुक अतिमोही, तात सत्य कहूं पूछहूं तोही. हे बालिपुत्र अंगदा, मला तुझं फार कुतूहल शब्द देखील कदाचित अंगदाच्या या कार्याला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळं जो मूळ अवध कौतुक शब्द आहे तोच मला अत्यंत प्रिय वाटतो. बालितनय कौतुक अतिमोही. सजनो बघा, परमार्थ हा निस्पृहतेचा आहे. परमार्थ हा लोकेशनेला सोडून करावयाचा आहे. परंतु काही व्यक्तींच्या शाबासकीचा स्पर्श, त्यांच्या कौतुकाचे बोल हे मनाला अत्यंत धीर देणारे, अत्यंत उदात्त कार्य करणारे ठरतात. ज्याप्रमाणे भरताच्या विषयी प्रभू रामचंद्रांनी चित्रकूटच्या धर्मसभेमध्ये बोल व्यक्त केले की माझा भरत जे सांगेल ते मी करीन, मी त्याच्या अधीन आहे. केवढा मोठा विश्वास दिला त्यांनी भरताला. हे कौतुक नाही तर काय आहे? प्रभू रामचंद्रांनी ज्या निषादाला आपला सखा म्हणून स्वीकारला, ज्या सुग्रीवाला त्यांनी आपला सखा म्हणून स्वीकारला, हे कौतुक नाही तर काय? आणि कौतुक हे खऱ्या अर्थाने भगवंताने किंवा सद्गुरूने, सत्पुरुषानेच करावं. वरपांगी कौतुक करणारे या समाजामध्ये अनेक लोक भेटतील, परंतु कदाचित हृदयामध्ये कुठेतरी ईर्ष्या, मत्सर याचं विष देखील असेल. परंतु एक ठिकाण आहे जिथं विमल कौतुक, विमल शाबासकी प्राप्त होते आणि ते म्हणजे सद्गुरूचं, ते म्हणजे भगवंताचं. अंगदाच्या या कार्याविषयी प्रभू रामचंद्रांना विलक्षण कौतुक आहे. एक तर वय लहान, आणि मी नेहमी वारंवार सांगतो की ज्याच्या वडिलांना प्रभू रामचंद्रांनी मारलेलं आहे त्याचा हा पुत्र आपल्या सर्वस्वाची आहुती प्रभू रामचंद्रांच्या कार्यासाठी द्यायला तयार आहे. काय समर्पण भाव आहे हो! असा अंगद
ज्या निर्भयतेने लंकेमध्ये गेला, हृदयस्थ आपल्या रामाला घेऊन गेला, आणि ज्याचा हा सगळा निर्भयतेचा प्रवास ज्या प्रभू रामचंद्रांनी साक्षी रूपाने जाणला, अशा या अंगदाच्या निर्भयतेचं कौतुक प्रभू रामचंद्रांना वाटतंय. आणि त्यामुळे मी तुला खरं विचारतो, हा रावण जो राक्षस कुळाचा तिलक आहे, ज्याच्या अतुलनीय बाहुबलाचा साऱ्या जगतामध्ये धाक आहे, असा हा अत्यंत पराक्रमी, ज्याच्या नावाने देखील अनेक सात्विक जीव हे भयभीत होतात, हे अंगदा, तू त्या रावणाच्या सभेमध्ये जातो काय? त्याला खडे बोल ऐकवतो काय? माझा पाय हलवून दाखव असा प्रण काय करतो? त्याचा अपमान करून त्याला जणू काही असलेल्या या सर्व वास्तविकतेचं दर्शन काय घडवतो? हे सगळं तुझं कार्य बघून मला तुझ्याबद्दल विलक्षण कौतुक वाटतं रे अंगदा. परंतु मला एका गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतंय की हा एवढा मोठा रावण, तू त्याच्या मस्तकावरचे मुकुट कसे फेकून दिलेस? हे कसं शक्य झालं? रावणाच्या एवढ्या जवळ जाऊन हे मुकुट फेकण्या इतकं तुझी जवळीक कशा पद्धतीने घडली? हे कसं घडू शकलं? सज्जनो, ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला देखील प्रश्न केला होता की तू या रावणाच्या लंकेला कशा पद्धतीने जाळलंस बाबा? कहू कपी रावण पालित लंका, केही बिदी दहे हूं दुर्ग अति बंका. हे कार्य तू कसं केलंस? आणि यावरती हनुमंताने आपलं अकर्तेपण किती सुरेख शब्दामध्ये, किती भोळ्या भावनेमधून व्यक्त केलं होतं की नागी सिंधू हा टकपुर जारा, निसिचर गणबदी बिपिन उजारा. सगळ्या या कृतीचा क्रम उलटा पालटा झालेला आहे. काहीतरी केलं बाबा, नाथ न कचुमोरी प्रभुताई. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे स्वामी. हे सगळं आपलं कार्य आहे. हा जो अकर्तेपणाचा भाव हनुमंताच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसला सज्जनो, तोच भाव इथं अंगद किती सहजतेने निभावतोय बघा. काय सत्संगतीचा परिणाम आहे. या हनुमंताच्या जवळ राहिल्याने अंगदाच्या देखील अंतःकरणामध्ये या अकर्तेपणाची भावना किती सहजपणे रोवली गेलेली आहे. अंगद सांगू शकला असता ना, कारण प्रभू रामचंद्रांनीच विचारले की मला सत्य सांग, तात सत्य कहू. सत्य काय होतं आपण जाणता की जेव्हा रावणाला त्याने प्रभू रामचंद्रांचं महत्व सांगितलं आणि रावण यावरती प्रभू रामचंद्र हे मानहीन आहेत, गुणहीन आहेत, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला राज्याच्या बाहेर काढलं, अशा पद्धतीने रामाची तो अवहेलना करू लागतो. त्यावेळेला चिडलेल्या अंगदाने आपले भुजदंड जमिनीवरती आपटले आणि त्यामुळं झालेल्या भूचालातून पडता पडता वाचलेल्या रावणाचे हे मुकुट खाली पडले आणि ते मुकुट अंगदाने प्रभू रामचंद्रांच्या दिशेने फेकले. हे सत्य आहे. तात सत्य कहूं पूछहूं तोय. परंतु सज्जनो, हे अकर्तेपणाचा भाव सांभाळताना संत देखील या असलेल्या कर्तेपणामधून किती सहजतेने सुटका करून घेतात. याचं विलक्षण सौंदर्य आपल्याला या चौपाईमध्ये दिसतं. अंगदाने हा सर्व वृत्तांत प्रभू रामचंद्रांना सांगितला नाही, जरी प्रभू रामचंद्रांनी सत्य मागितलेलं असलं तरी. परंतु सत्य हे कधीही न लपवता देखील एका वेगळ्या रूपामध्ये मांडता येतं, ज्या या वेगळ्या रूपाला कुठल्याही कर्तेपणाचा स्पर्श नाही, कुठल्याही प्रकारची कटुता नाही. सत्य हे नेहमी प्रिय देखील कशा पद्धतीने मांडता येतं याचं सुंदर वर्णन अंगद इथं सांगतो की साम दान अरु दंड बिभेदा, नृपौर बसही नाथ कह बेदा. प्रभो, हे मुकुट नव्हते, तासु मुकुट तुम चारी चलाए, कहु तात कवनी विधि पाए. सुनु सर्वज्ञ प्रणत सुखकारी, मुकुट न होई भूप गुणचारी. हे शरणागताला सुख देणारे, हे सर्वज्ञ, आपण सगळं जाणता, आपण सगळं काही जाणूनही केवळ आपल्या या दासाला मोठेपण देण्यासाठी त्याच्या मुखातून हे सत्य विदित करू इच्छित आहात. तर ऐका, माझ्या दृष्टिकोनातून घडलेली घटना सांगतो.
जी माझ्या हृदयाला सत्य वाटते. आणि ती अशी आहे की ते मुकुट नव्हतेच. आपल्याला ते मुकुट कसे दिसले मला याची कल्पना नाही, परंतु मी जेव्हा रावणाकडे पाहिलं तेव्हा मला त्यामध्ये ते मुकुट दिसलेच नाही. मला असं वाटलं की हे रावणाचे 4 गुण जे एका प्रत्येक राजाकडे असायला पाहिजेत, त्या 4 गुणांचा मी शोध घेत होतो. कुठले 4 गुण लागतात राजाला? हे नाथ, वेद असं सांगतं की जो राजा आहे त्याच्याकडे साम दान अरु दंड बिभेदा नृपौर बसही नाथ कह बेदा. वेद असं सांगतं की जो राजा आहे, जो मुख्य आहे, त्याला आपलं शासन चालवण्यासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी साम दाम दंड आणि भेद हे 4ही गुण असायला लागतात. साम याचा अर्थ संवाद, नीतीच्या आधाराने बोलून एखादा प्रश्न मिटवणं. दाम याचा अर्थ अर्थकारण, एखाद्याचा असलेला हेतू पूर्ण करून प्रजेचं रक्षण करणं. दंड याचा अर्थ अनुशासन आणि भेद याचा अर्थ राजकारण, ज्याच्यामध्ये आपल्याला डिव्हाइड अँड रूल अशा पद्धतीच्या देखील पॉलिसीज या राजकारण्यांच्या मध्ये दिसतात. या सगळ्या गोष्टी अनुशासन चालवताना त्या मुख्य व्यक्तीकडे असाव्या लागतात. बघा, आपला तो पायलट पाकिस्तानमध्ये एकच रात्र होता. याच्या आधी जेवढे काही आपले सैनिक पकडले गेले, न जाणे किती अनंत काळापर्यंत त्या तिथल्या तुरुंगात यमयातना सहन करत, कित्येकांचा तर प्राण त्या पाकिस्तानच्या या नरक यातना सहन करण्यामध्ये गेला. परंतु आपल्या या पायलटला आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एका रात्रीमधून सोडवून आणलं. त्यांना एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये रजत शर्माने विचारलं की नेमकं त्या रात्री काय झालं. त्यांनी किती हसून उत्तर दिले की वो एक रात थी, उस रात में कई राज थे, उन राज को राज ही रहने दो. म्हणजे किती उच्चतम पातळीचं साम दाम दंड भेद या 4ही गुणांनी युक्त असलेल्या कृती त्या रात्रीमध्ये घडल्या असाव्यात की ज्याच्यामुळं अमेरिकेसारखं राष्ट्र पाकिस्तानच्या विमानांना लॉक करून टाकतं. अनेक राष्ट्र त्यांच्या असलेल्या आर्थिक हितसंबंधांवरती घाला घालतं. सौदी अरेबियासारखा त्यांचा मित्र त्याच्यापासून 4 हात लांब थांबतो. इस्रायल भारताला म्हणतं की तुम्ही आम्हाला फक्त सांगा, आम्ही आमच्या सगळ्या यंत्रणा तुमच्या माणसाला सोडवण्यासाठी देतो. काय दहशत निर्माण केली असावी एका व्यक्तीसाठी. आणि हे बघताच आपल्या त्या अभिनंदनला सोडण्याच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय, म्हणजे त्याला एक साधा खर्चटलेला देखील डाग चालणार नाही इथपर्यंत दम देऊन आपल्या माणसाला परत आणणं हे खऱ्या अर्थाने राजाचे गुणधर्म. साम दाम दंड भेद. मला आठवतं याच्या आधी आपल्या पंजाब मधला कोणीतरी सरबजीत सिंग का काय त्याचं नाव डोळ्यासमोर येईना, तो मेला आणि त्याची बॉडी पंजाबमध्ये पाठवताना देखील किडन्या वगैरे सगळं काढून घेतलं. अरे, एवढी अमानुष वागणूक आपल्या लोकांना तिथं दिली जात होती. अशा या राक्षसी असलेल्या लोकांच्या मधून हा माणूस सोडवून आणणं हे काही सामान्य काम नाही सज्जनो. इतिहास साक्षी आहे की अशा पद्धतीचं अनुशासन कशा पद्धतीने घडवलं जातं याचं दर्शन आपल्याला घडलं. अंगद म्हणतो की हे सगळं एका राजाकडे पाहिजे. आपण म्हणाला होय हे साम दाम दंड भेद हे सगळं राजकारण झालं. परंतु सज्जनो, या 4ही गोष्टी जेव्हा धर्माच्या वरती आधारित असतात, ज्याला नीती धर्म आहे, आणि नीती धर्म काय अनुशासन करणाऱ्याचा, की या सगळ्या गोष्टींच्या आधाराने मला माझ्या देशाचं हित साधायचंय, मला माझ्या प्रजेचं हित साधायचंय. एवढी एक साधी गोष्ट, हाच या राजधर्मामधला खऱ्या अर्थाने अनुशासनाचा, नीती धर्माचा मार्ग आहे. आणि इथं रावणाला कोणाचं हित साधायचंय? मी तर आपल्याला आधी पण सांगितलं की रावणाच्या या आतताईपणामुळं कितीतरी राक्षसांची घरं बेचिराग झाली. कितीतरी राक्षस या रावणाच्या असलेल्या या विचित्र स्वभावामुळं आपल्या मुलाबाळांच्या सकट भयभीत होऊन जगतायत. अशा या रावणाचा केवळ निजस्वार्थ आहे. त्याला ना लंकेशी प्रेम आहे, त्याला ना आपल्या राक्षस शूरवीरांविषयी प्रेम आहे. अहो सोडा, त्याला आपल्या पुत्राविषयी देखील प्रेम नाही.
पुनि पठयहु ते अच्छ कुमारा. अरे, थेट अक्षय कुमारावरती रावणाने एवढी मोठी जबाबदारी कशी टाकली असावी? त्याच्याकडे काही दुसरे राक्षस नाहीत? या राक्षसांची नावं देखील त्याने पुढे जाऊन घेतलेली आहेत. म्हणजे त्याच्याकडे खूप मोठे मोठे राक्षस होते, परंतु त्याने आपल्या मुलाला या कार्यासाठी पाठवलं. म्हणजे त्याला स्वतःच्या मुलाविषयी देखील प्रेम नाही. त्याला केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थामध्ये तो रत आहे. त्याला केवळ या सीतेच असलेली ही प्रेमदृष्टी प्राप्त करायची आहे. आणि अशा या अहंकारी राजाला त्यामुळं या नीती धर्माचे हे 4 मुकुट शोभूनच दिसत नव्हते, असं अंगदाचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे मी विचार केला की हे साम दाम दंड भेद हे नीती धर्माला अनुसरून रावण वापरत नाही, कारण की त्याचा या प्रत्येक गोष्टीमध्ये निज स्वार्थ आहे. मी या रावणाकडे पाहिलं आणि जाणलं की धर्महीन प्रभू पद बिमुख काल बिबस दससीस. हा रावण धर्महीन आहे, प्रभूच्या चरणांपासून विन्मुख आहे आणि काळाला वश आहे. हे 3 गुण अंगदाने या संवादामधून अभ्यासले. मानस पियुषकार म्हणतात की या एवढ्या प्रदीर्घ संवादामध्ये 1/3 भागामध्ये अंगदाच्या लक्षात आलं की तो धर्महीन आहे. आपण परस्त्रीला पळवून आणलंय याचा देखील त्याच्या मनामध्ये कुठं संकोच नाही. दुसऱ्या चरणामध्ये त्याच्या लक्षात आलं की तो प्रभू रामचंद्रांना सामान्य मनुष्य समजतोय. तो खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांपासून विन्मुख आहे. आणि नंतर शेवटी लक्षात आलं की हा असा का वागतोय, याचं एकच कारण आहे की तो काळाला वश झालाय. त्याचा मृत्यू आता जवळ आलेला आहे. आणि या 3ही गोष्टी अंगदाने जाणल्या आणि त्यामुळे अंगद म्हणतो की हे असे राजे हे प्रजेच्या काय उपयोगाला येणार. त्यामुळे हे साम दाम दंड भेद या 4 गोष्टी रावणाला शोभून न दिसणाऱ्या होत्या आणि म्हणून मी त्या रावणापासून हिरावून घेतल्या आणि त्या ज्याच्या जवळ शोभून दिसतात अशा माझ्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी आणून ठेवल्या. प्रभू रामचंद्रांनी अंगदाचं हे वाकचातुर्य ऐकलं. जरी त्यांच्या प्रश्नामध्ये मेख होती की तुम्हाला सत्य सांग, तरी हे सत्य सांगत असताना कुठेही कर्तेपणाचा लवलेश न ठेवता अंगदाने विलक्षण नीतियुक्त वचनं प्रभू रामचंद्रांच्या समोर सांगितली. आणि त्यामुळं परमचतुरता श्रवण सुनी बिहसे राम उदार. अंगदाची ही परमचातुर्य पाहून प्रभू रामचंद्र अत्यंत मनोमन प्रसन्न झाले. असे उदार श्री रामचंद्रजी हसू लागले. आणि मग बालीने, या बालीपुत्राने रावणाच्या या नगरामधल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा वृत्तांत प्रभू रामचंद्रांना सांगायला सुरुवात केलेली आहे. सज्जनो, युद्धाची घटिका आता अत्यंत जवळ येऊन ठेपलेली आहे. अशा या लंकेमध्ये आता लवकरच ज्या पद्धतीने युद्ध सुरू होणार आहे त्याच्या चिंतनाला आपण उद्यापासून सुरू